नमस्कार. आज आपण स्टीफन गाईज यांच्या मिनी हॅबिट्स ह्या एका भन्नाट आयडियाबद्दल बोलणार आहोत. ही एक अशी पद्धत आहे जी खरंच टिकतील अशा सवयी लावण्यासाठी आपली मदत करते. पण पुढे जाण्याआधी एक प्रश्न. आपल्या सगळ्यांसोबत असं होतं नाही का? आपण मोठमोठी ध्येय ठरवतो, न्यू इयर रेझोल्युशन्स करतो, पण काही दिवसांतच सगळा जोश जातो. असं का होतं? का आपली ध्येय नेहमीच अपूर्ण राहतात? चला यामागचं कारण शोधूया. यालाच लेखक म्हणतात मोठ्या सवयींचा सापळा. पाहूया आपण यात नेमके अडकतो तरी का. याची दोन मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे मोटिवेशन, म्हणजे आपली प्रेरणा. ती रॉकेटसारखी सुरू होते, पण तिचं इंधन खूप लवकर संपतं. आणि दुसरं कारण म्हणजे आपली इच्छाशक्ती, म्हणजे विल पॉवर. ती ना अगदी मोबाईलच्या बॅटरीसारखी असते. सकाळी फुल चार्ज, पण दिवसभर वापरल्यावर संपून जाते. आणि आपण याच दोन गोष्टींवर अवलंबून राहतो, ज्यांचा काही भरोसाच नाही. आणि मग होतं काय माहितीये? एक दिवस जरी आपण ठरवलेलं काम नाही केलं की मनात येतं, झालं, मी फेल झालो. आपण निराश होतो आणि सगळं सोडून देतो. हाच तो मानसिक सापळा आहे ज्यात आपण सगळेच अडकतो. मग ह्यावर उपाय काय? तर इथेच एंट्री होते मिनी हॅबिट्सच्या क्रांतीची. ही एक अशी कल्पना आहे जिथे फेल होणं जवळजवळ अशक्यच आहे. तर मिनी हॅबिट म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत ही इतकी छोटीशी सवय आहे की ती न करण्यासाठी आपण कोणतंच कारण देऊ शकत नाही. म्हणूनच याला टू स्मॉल टू फेल असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, रोज फक्त एक पुशअप करणं, दिवसातून फक्त एक पान वाचणं, किंवा रोज फक्त 50 शब्द लिहिणं. हो, खरंच इतकं सोपं. ही ध्येय इतकी लहान आहेत की ती पूर्ण करायला काही सेकंद किंवा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणारच नाही. यातली खरी गंमत टू स्मॉल टू फेल या तत्वातच आहे. काम इतकं सोपं असल्यामुळे आपला मेंदू त्याला विरोधच करत नाही. कितीही थकवा असो किंवा वेळ नसो, एक पुशअप करायला किंवा एक पान वाचायला आपलं मन नाही म्हणूच शकत नाही. आणि यामुळेच सातत्य टिकून राहतं. बरं, पण हे इतकं प्रभावी का आहे? यामागे एक साधं विज्ञान आहे. चला सवयींमागची सायकॉलॉजी थोडी समजून घेऊया. बघा, मोठ्या सवयी लावण्यासाठी मोटिवेशनची गरज लागते, पण मिनी हॅबिट्स इतक्या सोप्या असतात की मोटिवेशनची वाटच पाहावी लागत नाही. मोठ्या सवयीमध्ये फेल होण्याची भीती असते, तर मिनी हॅबिट्समध्ये यशाची एक प्रकारे हमीच मिळते. याचं कारण आपल्या मेंदूच्या डिझाईनमध्ये आहे. आपल्या मेंदूला ऊर्जा वाचवायला आवडते. जेव्हा तो एखादा मोठं, अवघड काम पाहतो, तेव्हा तो लगेच ब्रेक लावतो. पण जेव्हा काम एकदम छोटं आणि सोपं दिसतं, तेव्हा तो त्याला ग्रीन सिग्नल देतो. मिनी हॅबिट्स मेंदूच्या याच स्वभावाचा मस्त फायदा घेतात. ओके, थिअरी खूप झाली. आता बघूया की आपण स्वतःची मिनी हॅबिट कशी तयार करू शकतो. आता कृती करण्याची वेळ आहे. यासाठी फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, एक अगदी छोटं, म्हणजे हसू येईल इतकं छोटं लक्ष्य निवडा. दुसरी पायरी, ते रोजच्या रोज करा, एकही दिवस न चुकवता. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, ते पूर्ण झाल्यावर स्वतःची पाठ थोपटा, त्या छोट्याशा यशाचा आनंद घ्या. आणि एक सूत्र नेहमी लक्षात ठेवा, इंटेन्सिटीपेक्षा कन्सिस्टन्सी जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे काय, तर एका दिवसात खूप जास्त व्यायाम करण्यापेक्षा दररोज थोडा का होईना पण व्यायाम करणं जास्त महत्त्वाचं आहे. आता आपण या पद्धतीच्या सगळ्यात शक्तिशाली भागाकडे येतोय. तो म्हणजे आपली ओळख कशी बदलते. लहान सवयींचे मोठे परिणाम इथेच दिसायला लागतात. चला ते उदाहरण पुन्हा घेऊया. समजा आपण रोज एक पुशअप करायला सुरुवात केली. ही झाली एक छोटीशी कृती. पण जेव्हा आपण हे रोज करतो, तेव्हा हळूहळू आपला मेंदू विचार करायला लागतो, मी अशी व्यक्ती आहे जी रोज व्यायाम करते. आणि ही बदललेली ओळख, हा बदललेला दृष्टिकोनच खूप शक्तिशाली असतो. अजून एक उदाहरण बघूया, म्हणजे अजून स्पष्ट होईल. रोज फक्त एक पान वाचण्याची कृती, ही एक अगदीच छोटी मिनी हॅबिट आहे. पण या रोजच्या कृतीमुळे आपली ओळख एक वाचक म्हणून तयार होते. म्हणजे मिनी हॅबिट्स फक्त काहीतरी करण्यापुरत्या मर्यादित नाहीयेत, तर आपण कोण बनतो हे ठरवतात. आणि या लहान सवयींचे लाँग टर्ममधले परिणाम तर जबरदस्त असतात. रोज फक्त एक पान वाचलं तरी वर्षाच्या शेवटी 365 पानांचं एक पूर्ण पुस्तक वाचून होतं. लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी छोट्या पावलांनीच सुरू होतात. तर मग आता विचार करण्याची वेळ आहे. आपली टू स्मॉल टू फेल सवय कोणती असेल? अशी कोणती एक छोटी गोष्ट आहे जी आजपासूनच सुरू करून आपल्या आयुष्यात एक मोठा आणि सकारात्मक बदल घडू शकते? यावर नक्की विचार करा.